सज्जन हो, नमस्कार. चतुर्वेद चिंतनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण रोज काही ना काहीतरी नवीन चिंतन करतो आहोत, मनन करतो आहोत आणि आपल्या अंतरंगामध्ये एक वेगळी जाणीव परमात्म्या संबंधातली निर्माण होती आहे. मला खूप आनंद होतोय की आम्ही वेदाचं अध्ययन जरूर केलं, पण त्याच्यावरची चिंतनाची जी एक अतृप्त इच्छा होती आणि अनेकांबरोबर समविचारी व्यक्तींबरोबर चांगल्या विचारांचं आदान प्रदान करावं अशी इच्छा होती, ती आज तृप्त होतीये. म्हणून याहीसाठी मी आपल्याला सगळ्यांना मुद्दाम धन्यवाद देतो. आपण पुरुष सूक्ताचा विचार करतो आहोत. पुरुष सूक्ताची 10वी ऋचा आपण आज त्याचा विचार करूया. तस्मादश्वा अजायंता ये केचो भयादतः गावोह जज्ञिरे तस्मात् तस्मात् जाता अजावयः. हा एक जीवन यज्ञ सुरू होता आणि माणूस आणि देव, मर्त्यलोक आणि देवलोक यांच्यामध्ये एक प्रकारचं संगीत निर्माण झालेलं होतं. एक प्रकारचा आपुलकीचा भाव निर्माण झालेला होता. म्हणजे पुत्र आणि त्याचे पालक यांच्यासारखा भाव निर्माण झालेला होता. मर्त्य लोकातली ही सगळी मंडळी भक्ती करत होती आणि त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन फुलारून जाऊन भगवंत त्याला विचारतोय, काय पाहिजे मागून घे, काय पाहिजे मागून घे. आणि हा मानव रोज वेगळे वेगळे यज्ञ करतोय आणि ते यज्ञ सुरू असताना त्या कुंडामधून अग्निनारायण सुप्रसन्न रूपाने प्रकट होतोय आणि सांगतोय, बाळ काय हवंय मागून घे. म्हणून इथे या ठिकाणी या यज्ञामधून काय झालं, तस्मादश्वा अजायंत. आधी या गायी मेंढ्या शेळ्या झाल्यामुळे दूध दुभत्याची व्यवस्था झाली ती, पण आता आणखीन काही काही मिळायला लागलं. म्हणून या जीवन यज्ञामधून अश्व निर्माण झाले. अश्वाला फार महत्व आहे बरं का. अश्वाचा वेग जो आहे हा एक अद्भुत आहे. म्हणून आज सुद्धा सगळ्या देशांच्या मिलिटरीमध्ये अश्वदळ असतं. आता पूर्वीसारखे कोणी घोडदळ घेऊन लढायला जात नाही, पण प्रत्येक ठिकाणच्या सैन्य दलामध्ये अश्व असतात आणि त्याच्यावर बसून सगळ्या प्रत्येक सैनिकाला घोड्यावर बसता यावं लागतं. कारण घोडा हा निर्भय आहे, त्याला भीती माहिती नाही आणि तो कायम सतर्क असतो. तो चारी पाय पसरून कधी झोपत नाही, तो कायम उभा असतो. आणि झोप घ्यायची झाली तर घोडा 3.5 पायावर झोप घेतो. म्हणजे त्याचे 3 पाय टेकलेले असतात आणि 1/4 पाय असतो तो अर्धा निम्मा टेकलेला असतो आणि निम्मा नसतो. अशा अवस्थेत घोडा हा झोप घेतो. 3.5 ला महत्व आपल्याकडे फार आहे. ओंकाराच्या मात्रा 3.5, शक्तीपीठ 3.5, शहाणे सुद्धा 3.5 होते म्हणतात. पेशवाईच्या काळात त्यांचा उल्लेख आहे. म्हणजे या 3.5 ला फार महत्व आहे. हा घोडा सुद्धा 3.5 पायावर उभा राहतो आणि उभ्या उभ्या झोपतो. बाकी सगळे प्राणी आडवे होऊन झोपतात. म्हणून तस्मादश्वा अजायंता, त्या यज्ञामधून घोडा प्रकट झाला.
घोड्याची निर्मिती कुठून झाली आहे आपल्याला आणखीन एका ठिकाणी संदर्भ मिळतो, आणि तो म्हणजे समुद्र मंथन झालं. देवासुरांनी समुद्राचं मंथन केलं आणि त्यातून जी 14 रत्न निघाली त्याच्यातून घोडा निघाला असंही म्हटलं जातं. पण यज्ञातूनही घोडा निघाला, कारण मंथन हा सुद्धा एक यज्ञच नाहीये का? मंथनातून घोडा निघाला, तसाच यज्ञातून घोडा झाला. तस्मादश्वाजायन्त. घोडा आपल्या स्वामीवर, आपल्या मालकावर इतकं प्रेम करतो, आपल्या जीवापाड प्रेम करतो. म्हणून आपल्या इतिहासात सुद्धा जी उदाहरणं आहेत त्यामध्ये चितोडचा महाराणा प्रताप आणि त्याचा जो चेतक घोडा होता त्यांनी शेवटपर्यंत आपल्या स्वामीची भक्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कृष्णा घोडी त्यांनी शेवटपर्यंत महाराजांना साथ दिली. काही काही प्राणी सुद्धा असे आहेत की ते आपला देह, आपलं जीवन सगळं आपल्या मालकाला समर्पित करतात. भारतात अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की ती पाहिली की आपण माणूस असून किती छोटे आहोत याची आपल्याला कल्पना येईल. आणि हे चतुष्पाद प्राणी माणूस नसले तरी किती दिव्य आहेत याचीही कल्पना येईल. म्हणून तस्मादश्वा अजाजंता ये केचो भयादतः. कारण आता असं व्हायला लागलं की यज्ञाचं महात्म्य सगळीकडेच आवडायला लागलं. अहो, या ठिकाणी यज्ञ झाला आणि तिथं काहीतरी चांगलं प्राप्त झालं याची चर्चा दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये व्हायला लागली. आणि तिथले जे लोक आहेत ते म्हणतात ऋषींना, हे ऋषीगण हो, आमच्याकडे येऊनही तुम्ही यज्ञ करा. म्हणून आवागमनासाठी वाहनाची जरुरी आहे आणि घोडा निर्माण झाला. तस्मादश्वा अजायन्त. आणि मग वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाऊन यज्ञयाग सुरू झाले आणि सर्व ठिकाणी यज्ञ व्हायला लागले आणि सगळ्या ठिकाणी सुबत्ता निर्माण झाली. अन्न धान्य, दूध, दुग्ध सगळ्या गोष्टींची रेलचेल झाली. त्या काळातली करन्सी म्हणून जी होती पूर्व काळातली, की गायी ज्याच्याकडे जास्त आहेत तो श्रीमंत सगळ्यात, घोडे ज्याच्याकडे आहेत, गायी ज्याच्याकडे आहेत तो सगळ्यात श्रीमंत. त्यावेळची ती करन्सी आहे. आत्ता सारखे कागद नव्हते, करन्सी सुद्धा जिवंत होती. म्हणून सगळीकडे सुपीकता, सुबत्ता झालेली आहे. एकेचो भयादतः गावोह जन्निरे तस्मात् तस्मात् जाता अजावयः. ऋषींना रोजचा दिनक्रम चालवण्यासाठी पोषण मूल्यांची आवश्यकता भासायला लागली. कारण ते जेथे जेथे जातील त्या त्या ठिकाणी त्यांना योग्य भोजन मिळणे शक्य नव्हते. पोषण मूल्य भरपूर प्रमाणात असलेली आणि सर्वत्र नेहमी उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे गोदुग्ध. आपल्याकडे पंचामृत आपण बनवतो, त्यात गाईचं दूध जे आहे ना ते एक अमृत आहे. 5 प्रकारची अमृत, त्यातलं एक अमृत म्हणजे दूध आहे बरं का. आणि गाईचं दूध, गाईला आई म्हणतात कारण गाईचं दूध कोणत्याही प्राण्याला चालू शकतं बरं का. अगदी वाघाचं पिल्लू जरी असलं ना चुकलेलं, त्याला वाघिणीचं दूध नाही मिळालं तरी गाईचं दूध दिलं तर ते जगू शकतं. म्हणून गाईला आई म्हणतात. आणि गोदुग्ध मिळायला पाहिजे म्हणून गोधन आवश्यक आहे. आणि या करता त्या यज्ञाच्या प्रेरणेने गोधन निर्माण झालंय. वेगवेगळ्या प्रकारच्या गायी झाल्या आहेत. आता आपण म्हणतो ना गीर जातीची गाय आहे, भरपूर दूध देते आणि प्रेमळ असते, अतिशय शांत. साहिवाल जातीची गाय आहे. आपल्या महाराष्ट्रातली खिल्लार जातीची गाय आहे,
अनेक प्रकारच्या गायी निर्माण झाल्या, बैल निर्माण झाली. आणि या यज्ञामुळे जे गोधन निर्माण झालं, शेळ्या मेंढ्या निर्माण झाल्या, आणि त्यामुळे प्राण्यांची निर्मिती आणि प्राण्यांचं पालन आणि त्यापासून अनेक व्यवसाय निर्माण झाले. लोकांना शेती व्यवसायाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी कृषी तज्ञांना गावोगावी जाणं भाग पडायला लागलं. आणि त्यासाठी त्यांना जलद जाता येईल अशा वाहनाची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्यांना एक एक पाळीव प्राणी त्यांनी वाहन बनवले. काहींनी पक्ष्यांची निवड केली. अश्वाचा वेग, त्याची गती, गुणवत्ता, मालकावरचे प्रेम लक्षात आल्यावर अश्व हे प्रमुख वाहन बनले. त्यानंतर दोन्ही जबड्यात दात असलेले प्राणी निर्माण झाले. ऋषींना रोजचा दिनक्रम चालवण्यासाठी पोषण मूल्य असलेली अन्नाची आवश्यकता निर्माण झाली. आणि अशा प्रकारचं सर्व प्रकारचं अन्नही यज्ञातून निर्माण झालं. लोक हो, पुरुष सूक्त यासाठी समजून घ्या. आणि यज्ञ किती महत्वाचा आहे आणि का करायचा हे सुद्धा त्यामुळे आपल्याला लक्षात येईल. आपण सध्या फार वेगळ्या विश्वात आहोत आणि सगळ्या कृत्रिमतेच्या विश्वात आहोत. आणि त्यावेळी सर्वच जण निसर्गाशी संबद्ध होते, म्हणून ते वेगळे पण होतं. आपण पुन्हा निदान विचाराने तरी त्यांच्या त्या जगतात जाऊया आणि कृतार्थ होऊया. उद्या पुरुष सूक्ताच्या पुढल्या ऋचेचा म्हणजे 11व्या ऋचेचा आपण विचार करूया. धन्यवाद.